नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? आज मस्त सकाळी अंघोळ वगैरे करून देवपूजा केली आणि आज संडे असल्यामुळे मी चिकन बिर्याणीचा बेत केला होता. बिर्याणी मी ही फर्स्ट टाइमच बनवत होती. यांना आवडते ना म्हणून त्यांच्यासाठी आणि मलाही आवडते. नाही तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणणार की यांना आवडते म्हणते म्हणून ही खात. मी पण खाते, पण नवऱ्यालाही आवड असल्यामुळे मी त्यांनाही करून खाऊ घालते. आणि हे सगळंच मी करून घेतलं होतं. फक्त हा शेवटचा जे थर वगैरे लावत होती ना, तेच तुम्हाला दाखवत होती मी. खूप छान झाली होती आणि यांनाही आवडले. आम्ही दोघं टाइम खाल्ली ती. त्यानंतर हे ना बनल्याबरोबरच मस्त दोघांनी जेवण वगैरे केलं पोटभर आणि सगळे कामं वगैरे आवरून घेतले होते मी. आणि संध्याकाळी हे तर गेले होते क्लासला. मग मी बाळाला थोडंसं काहीतरी ॲक्टिव्हिटी वगैरे दाखवत होती. तिला विचारत होती ना कलर्स वगैरे, ते खूप छान व्यवस्थित मला रिस्पॉन्स वगैरे देत होती. त्यानंतर रात्री जेवण वगैरे करून मग आम्ही सगळेजण एकत्र एका ठिकाणी जमलो होतो. म्हणजे मला ना गाडी शिकायची होती, टू व्हीलर. मग आम्ही तिकडेच गेलो होतो. मग मी गाडी वगैरे शिकत होते आणि हे जो तो त्याच्या कामात होतं. आणि हे मंजुषाताई आणि ते पण बाळाला खेळवत होते आणि आमच्या मम्मीचा व्हिडिओ कॉल वगैरे चालू होता. आणि हे बघा, हे दोघं घरातले गडी, यांचं तर नेहमी असंच चालू असतं. आणि इथं एक इन्सिडेंट झाला ना, इथं ना 3-4 मुलं गाडीतनं उतरले. आम्ही जिथं बसलो होतो ना, तिथंच त्यांची 4 व्हीलर वगैरे थांबवली होती. आणि त्यानंतर ते 3 मुलं होते आणि ती एकटी मुलगी होती. आणि तिने एवढी फुल ड्रिंक केली होती ना की तिला तिचाच तोल सांभाळायला जात नव्हती. ती आमच्याकडे इथं पडून पण गेली होती. त्याच मुलांनी तिला सावरलं वगैरे आणि तिकडेच पुढे जाऊन ते बसले. आई वडील तर त्यांना इकडे शिकायला पाठवतात, पण मुलीही त्यांची जाणीव वगैरे ठेवत आणि त्या इकडे येऊन असं चुकीचं करतात. आणि आई वडिलांना या गोष्टींची काही खबरच राहत. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि आम्ही दीदीन त्यांचा वेट करत होतो गाडीत. आम्ही तिघं पहिले येऊन गेलो होतो ना म्हणून. आणि मग घरी आलो आणि चुचूला वगैरे झोपवलं. आणि मग रात्री TV बघताना मग आम्हाला पिझ्झा खायची क्रेविंग झाली दोघांना. मग आम्ही छान पिझ्झा वगैरे मागवला होता आणि दोघांनी एन्जॉय करून खा. चला तर मग असा होता आजचा माझा दिवस. बाय.